लढला साला आमने सामने लढिले काय फासाडे नाही पुसता आणि तक्रार केता पहले मैं ठरवू न मा टार्गेट बेंजा था काय केडा था मा टार्गेट बेंजा था एक चंद्यो आणि भीरो आमशो तुम्हाला टार्गेट आहे तुम्हाला नाकी देऊ मा टार्गेट बाय चालू दिला आहे तुम्हाला काय नाही क्या ते बी ऐकणार भाई तो थोडा वाचायला दियो आई खूप विचार केला तो तेव्हा कापू केडल गोग्या ना काय केता ना एक पहले एकलो था रविवार थो एकलो था मुंबई में आया कौन सारा जास्ती मस्ती केला टेके आपण या मस्ती जरूर आहे मना कोण एक खूप विचार के उठे सोमवारी आणि काय एपो पीए लोकोन हाद्यो आणि ते माय को एक तियार के सादा लक्ष्य विद्या या दान है आपको ती में थोड़ा भी दिया या भी दे दलो या काय या माहिती मोकलली ती माहिती मैं के लिखलो હતો की आमशा पाडवी आमदार आमशा पाडवी यांची पत्नी आहे मैं लक्ष्य विद्या टाकली नीटू दाखी दियो ने त्या नावा पे 12 पोंगे आहे काय आहे एकूण रेशनिंग कार्ड आहे 14 घर त्या आमच्या नावा पे 12 पोंगे आहे त्या थेरी नावा 4 पोंगे आहे खाजगी पोंगे काय बिल्डिंग जो वेळी तो पोंगे आपको पोंगे लागता आणि त्या थेरी नावा के पंतप्रधान आवास योजना ने पोंगो लेता त्या बीरी थे आहे ती 3 पोंगे आहे ती शबरी में पोंगो लेता आणि बीरी थे आणि पौर आहे त्या नावात भी 3 पोंगे आहे आणि त्या भी पंतप्रधान आवास में पोंगे देते हैं बिना तक्रार के तुम्हारी तक्रार की देता हमें दिया तक्रार आखी दियो आम्ही तुम्हाला एक बोट आखी दियो तुम्हाला त्या बद्दल काय करूला नाही करूला तो ठरवू द्या पण माई बेन नावाने देणे त्या बेन मान त्या सुरवी की साहेब आगे बढ़ो आगे बढ़ो। विजय कुमार गावित साहेबांनी त्या अक्कलकोयाच्या भाषणात सांगितलं की चंद्या आणि आमशा यांना मी सोडणार नाही आम्ही त्याची चिंता करत नाही एवढे पाप करून डॉक्टर गावितांचं काही झालं नाही आम्ही तर कुठलंही आजपर्यंत गैरप्रकार केलेले नाहीत त्यांनी चौकशी करावी आमच्या तक्रारी कराव्या काही अडचण नाही आम्ही चुकलो असेल आम्ही पाप केले असतील तर हा परमेश्वर आम्हाला सुद्धा शिक्षा देईल परंतु ज्यांनी भ्रष्टाचाराचा कलंक या जिल्ह्याला लावला सर्वात भ्रष्ट मंत्री जर कुठे जन्माला आला असेल तर तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये विजय कुमार गावितच्या रूपाने आला आणि त्या माणसाने आमच्यावर आरोप करावेत ही लोकशाहीची चेष्टा आहे असं मला तरी वाटतं गावित साहेबांना करू द्या आरोप गावित साहेब जरी म्हणत असतील की युती होणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हालाही काही अडचण नाही फक्त आम्ही हेच सांगितलंय की आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय एकनाथराव शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार हे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।